नमस्कार सगळ्यांना. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण पूजा करतात, पण योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात. पूजेच्या ताटात काय काय घ्यायचं, कोणते नियम पाळावेत, उपवास कसा करावा, तर या संबंधितच्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात प्रथम महाशिवरात्रीचे महत्त्व. महाशिवरात्री हा भगवान शिवांचा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला अशी मान्यता आहे. ही रात्र आत्मशुद्धी साधनेचा सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने विशेष पुण्य मिळते. त्यानंतर पाहूयात पूजेच्या ताटात काय काय घ्यायचे. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी वस्तू कोणकोणत्या ताटात घ्यायच्या त्यामध्ये सर्वात प्रथम येते ते म्हणजे शिवलिंग किंवा शिवाची मूर्ती. त्यानंतर पवित्र पाणी गंगाजल, त्यानंतर दूध, दही, मध, साखर, तूप, बेलपत्र, शक्यतो ते 3 पानांचे बेलपत्र असावे. त्यानंतर शिवाला आवडतात अशी ती पांढरी फुले, धतुरा, शक्य असल्यास धतुरा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर परंपरेनुसार भांग ॲड केली तरीही चालते. अगरबत्ती आणि धूप, त्यानंतर कापूर, दिवा आणि नैवेद्यासाठी फळे ही सर्व सामग्री स्वच्छ आणि श्रद्धेने ठेवावी. त्यानंतर पूजा कशी करावी हे स्टेप बाय स्टेप. तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्वच्छ आणि साधे वस्त्र कपडे घालावेत. पूजास्थान स्वच्छ करून त्या ठिकाणी दिवा लावावा. भगवान शिवांना नमस्कार करून संकल्प घ्यावा. मी श्रद्धेने महाशिवरात्रीची पूजा करत आहे. हा संकल्प महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना नमस्कार करून घ्यावा याचा. त्यानंतर प्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. त्यानंतर दूध अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. त्यानंतर दूध, मध, साखर, तूप या पंचामृतांचा अभिषेक करावा. पुन्हा स्वच्छ पाणी अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करावे. लक्षात ठेवा ते उलटे नसावे. फुले अर्पण करून अगरबत्ती करावी. अगरबत्ती लावावी. कापूर आरती करून शिव आरती म्हणावी. शेवटी नैवेद्य अर्पण करून पुन्हा प्रार्थना करावी. तर महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतेक वेळा सर्वजण उपवास करतात, तर त्या उपवासाचे काही नियम आहेत तर ते पाहूयात. महाशिवरात्रीला उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास निर्जळ उपवास करावा, अन्यथा फलाहार घ्यावा, सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण टाळावे आणि मांसाहार टाळावा. रात्रभर जागरण करून मंत्रजप केल्यास अधिक पुण्य मिळते अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करू नये तर नकारात्मक विचार करू नयेत, भांडणे टाळावे, अपशब्द वापरू नयेत, मद्यपान करू नये. भगवान शिव भावना पाहतात, दिखावा नाही. तर या अत्यंत पवित्र दिवसाचे म्हणजे महाशिवरात्रीचे दिवशी पूजा केल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो, कुटुंबात सुख शांती येते, अडचणी दूर होतात. तर मित्रांनो, महाशिवरात्री ही नवीन सुरुवातीची रात्र आहे. या दिवशी आपल्या मनातील राग, मत्सर, वाईट विचार दूर करून भक्तिभावाने भगवान शिवांची पूजा करा. भगवान शिवांची कृपा तुमच्यावर सदैव राहू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा. भेटूयात आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.